दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याचा पदभार दिला जाणार अशी माहिती मिळते। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले आहेत। सुशांतकडे मी पुन्हा जाणार आहे। सुशांत, आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा खात्याचा पदभार सोपवला जाणार आहे, काय शक्यता आहे? करण, आपण जर बघितलं असेल तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला 2 दिवसापूर्वी म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती मंगळवारी, त्याआधी अजित पवार, माणिकराव कोकाटे आणि त्यांचे काही महत्त्वाचे मंत्री यांची अजित पवार यांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि या दालनामध्ये एक असा प्रस्ताव ठेवण्यात आला की प्रत्येक वेळी आपल्या मंत्र्यांवर आरोप केले जातात आणि त्यानंतर राजीनामा घेतला जातो, त्यामुळे कुठेतरी पक्षाची बदनामी होते, इतर जे मंत्री आहेत त्यांच्या अडचणी वाढतात आणि याचमुळे राजीनामा न घेता खात्यामध्ये बदल करायचा का असा एक निर्णय झाला आणि त्यानंतर अजित पवार आणि आज मुख्यमंत्र्यांची जवळपास 1 ते 1.5 तास चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये असं ठरलं की माणिकराव कोकाटेंकडे जे कृषी खातं आहे ते दत्तामामा भरणे यांच्याकडे द्यावं, तर क्रीडा खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडे द्यावं, कारण एकतर सरकारची इमेज जी आहे ती वाचू शकते, दुसरं म्हणजे सरकारमधला हा जर राजीनामा घेतला तर सरकारमधील हा दुसरा राजीनामा असेल आणि तोही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा असेल आणि त्यामुळे एक वेगळा मेसेज जाऊ शकतो। याचमुळे हा तोडगा काढल्याचं आपल्याला समजतं आहे। लवकरच याबाबतचा निर्णय जो आहे तो होऊ शकतो, मात्र आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी करण जी माहिती दिली त्यानुसार माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं आता त्यांच्या हातून जाणार आहे, त्यांच्या हाती आता क्रीडा खातं येणार आहे। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून ज्या पद्धतीने आरोप केले जात आहेत, मग रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, विजय वडेट्टीवार असतील, आत्ताच सचिन सावंत यांनी देखील सरकारवर आरोप केलेले आहेत, यामुळे कुठेतरी या आरोपांना जे उत्तर देण्यापेक्षा त्यांचं खातं बदलणं हा एकमेव पर्याय जो आहे तो सरकारसमोर राहिला होता आणि त्याचमुळे आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचं खातं बदललं जाणार हे जवळपास निश्चित झालं। येत्या काही तासात या खातेवाटपाची खात्यांची अदलाबदल होईल आणि अधिकृतपणे याची माहिती जी आहे ती दिली जाईल। मात्र कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री असतील किंवा मंत्र्यांच्या वर्तणुकीमुळे नाराज होते। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ज्यावेळी सर्व अधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगितलं गेलं आणि काही मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रचंड नाराजी आहे ती मंत्र्यांच्या वर्तणुकीवर व्यक्त केलेली आहे। यापुढे अशी कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही। तुम्हाला किती वेळा सांगायचं, सरकार अडचणीत येईल असं विधान, अशी वर्तणूक करू नका असं खरं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांना सांगितलं। त्यामुळे आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत माणिकराव कोकाटे यांचं खातं जे आहे ते बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं आपल्याला माहिती मिळते। करण, सुशांत, महत्त्वाचा मुद्दा आहे खरं तर। आपण पाहतोय की राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी घडत आहेत, या खाते सुद्धा बदलले जात आहेत, तर एकीकडे आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांनी सुद्धा आज 2 वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, काय घडते नेमकं? करण, अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर वाल्मिक कराड प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप झाले आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला। त्यानंतर आता राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री जे अडचणीत आले ते म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जी आहे ती विरोधकांकडून आजही करण्यात येते आणि याच दरम्यान या सगळ्या घडामोडी घडत असताना याआधी राजीनामा दिलेले धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात येतील का अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आणि त्याचं कारण काय होतं कारण तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 2 वेळा घेतलेली भेट एका प्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे, मात्र दुसऱ्या प्रकरणात अद्यापही त्यांना दिलासा मिळू शकलेला नाही। त्यामुळे जी चर्चा होती की त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाऊ शकतं का, तशी चर्चा आत्ता तरी नाही आहे, कारण काही वरिष्ठ नेत्यांशी आणि वरिष्ठ मंत्र्यांशी आपण ज्यावेळी बोललो त्यावेळी असं सांगण्यात आलं की धनंजय मुंडे यांना जर आत्ता पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर पुन्हा एकदा सरकारची बदनामी होईल, पुन्हा तोच प्रकार होईल, पुन्हा काही प्रकरणं समोर येतील, त्यापेक्षा त्यांना मंत्रिमंडळात आत्ता स्थान द्यायचं नाही। सुशांत, या संदर्भात काय घडामोडी घडतात, खरंच धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एंट्री होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।